स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. संजय काकांनी गेल्या 10 वर्षांमध्ये काय सांगली जिल्ह्यामध्ये नवीन उद्योग आणला? स्वतःच्या मतदारसंघामध्ये MIDC आणू शकले नाहीत, एअरपोर्ट निर्माण करू शकले नाहीत, ड्रायपोर्टची घोषणा केली, ड्रायपोर्ट निर्माण करू शकले नाहीत. आता मोदी की गॅरंटी. काय मोदी की गॅरंटी? कुणी कितीही भ्रष्टाचार करा, आमच्या पक्षात या, त्याला शिक्षा होणार नाही, त्याला मात्र मंत्रीपद मिळेल, आमदारकी मिळेल, खासदारकी मिळेल, हे मोदी की गॅरंटी. बाकी सगळे पक्ष त्या ठिकाणी मोडून खायचे आणि ढेकर सुद्धा द्यायचं नाही. असा देश तुम्हाला स्वच्छ करायचा आहे का? भारतीय जनता पार्टी आमचा नंबर 1चा शत्रू आहे. सगळ्याच निवडणुकात ताकदीनं, पैशानं आणि कुणाचा कोण नातू आहे, कुणाचा कोण नेता आहे म्हणून होत नसतात. रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे. खास लग्न बस्ता व आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी. कांजीवरम, बनारसी, जुल्ला बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध. सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन. असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट. जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत. त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे. आता दातांच्या दुखण्याचं टेन्शन सोडा. विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंटसह वेदनारहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना. गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर. डॉक्टर ओंकार विलास चव्हाण, डेंटल सर्जन, फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री. आमचा पत्ता गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, हॉटेल महादेव समोर, कराड रोड, विटा. भारतीय जनता पार्टी या देशाचा नंबर 1चा शत्रू आहे. ज्या नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये भारतातल्या सर्वांना स्वप्न दाखवली, त्या नरेंद्र मोदींनी सर्वांच्या स्वप्नांचा हिरमोड केलाय. प्रत्येकाला 15 लाख रुपये खात्यावर जमा करतो म्हणले होते, तरुणांना 2 कोटी रोजगार देतो म्हणले होते, गॅसचे दर कमी करतो म्हणले होते, पेट्रोल डिझेलचे दर कमी करतो म्हणले होते. अनेक आश्वासनं 2014 पासून नरेंद्र मोदींनी दिली होती. काय झालं त्या आश्वासनांचं? संजय काकांनी गेल्या 10 वर्षांमध्ये काय सांगली जिल्ह्यामध्ये नवीन उद्योग आणला? स्वतःच्या मतदारसंघामध्ये MIDC आणू शकले नाहीत, एअरपोर्ट निर्माण करू शकले नाहीत, ड्रायपोर्टची घोषणा केली, ड्रायपोर्ट निर्माण करू शकले नाहीत. एक उद्योग असा नाही. आज सांगली जिल्ह्यामध्ये अनेक तरुण शिक्षण घेऊन, पदवी घेऊन बाहेर पडतायत. त्यांना नोकरीसाठी मात्र पुणे, मुंबई किंवा इतर शहरामध्ये जावं लागतं. ही आमच्या जिल्ह्याची शोकांतिका नाही? किती दिवस नरेंद्र मोदींच्या नावावर मतं मागणार? तुमचं कर्तृत्व सांगा ना. आणि म्हणून या देशाला लुटणारा पक्ष म्हणजे भाजप. प्रत्येक पंचवार्षिकला नवीन घोषणा, जाहीरनामा तोच, वायदा नवीन. आता मोदी की गॅरंटी. काय मोदी की गॅरंटी? कुणी कितीही भ्रष्टाचार करा, आमच्या पक्षात या, त्याला शिक्षा होणार नाही, त्याला मात्र मंत्रीपद मिळेल, आमदारकी मिळेल, खासदारकी मिळेल, हे मोदी की गॅरंटी. म्हणजे मोदींनी सांगितलं होतं या देशातला भ्रष्टाचार मी उकडून टाकणार. कुठे गेला भ्रष्टाचार? अजित पवारांचा भ्रष्टाचार पोटात घातला, अनेक नेत्यांचे, आमदार, खासदारांचे भ्रष्टाचार पोटात घातले. कसा देश स्वच्छ करणार आहे? म्हणजे देश तुम्हाला असा स्वच्छ करायचा आहे का की बाकी सगळे पक्ष त्या ठिकाणी मोडून खायचे आणि ढेकर सुद्धा द्यायचं नाही? असा देश तुम्हाला स्वच्छ करायचा आहे का? आणि म्हणून मला वाटतंय भारतीय जनता पार्टी आमचा नंबर 1चा शत्रू आहे आणि त्या शत्रूला मदत करण्याची भूमिका जर कोण घेत असेल तर तो सुद्धा आमचा सांगली जिल्ह्याच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचा, तरुणांचा, शेतकऱ्यांचा, व्यापाऱ्यांचा तो सुद्धा शत्रूच आहे. आणि म्हणून मला या बंड्या पाठीमागं थोडासा वास येतोय की या बंडाच्या पाठीमागं नेमकं कोण आहे. का विशालदादा म्हणले नाहीत? असू दे, चंद्रा शेतकऱ्याचा मुलगा आहे, क्रीडा क्षेत्रात नाव केलेलं आहे, चला एक संधी देऊन त्याला खासदारकीची बघूया, 5 वर्ष किती काम करतोय पाहू, नंतर आपण ठरवू. का तुम्ही भूमिका घेतली नाही? का तुम्ही घेतली नाही? हे बघा, कुणी सांगायची काही गरज नाही. तुम्ही सांगताय आमची नोरा कुस्ती आहे. अरे नोरा कुस्ती तुम्ही खेळताय. तुम्ही BT म्हणून भाजपचं काम करताय. तुम्ही नोरा कुस्ती आम्हाला म्हणता. अरे आम्ही तर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहोत. तुम्हाला भूमिका पटत नव्हती, तुम्ही वरिष्ठ पातळीवर लढलाच शेवटपर्यंत. मग आमचं जर मॅनेजमेंट होतं तर मग वरिष्ठांनी तुम्हाला का तिकीट दिलं नाही? याचं सुद्धा आत्मचिंतन विशालदादांनी करायला पाहिजे होतं. मला खात्री होती शेवटपर्यंत ते मागं घेतील, परंतु कदाचित एक लक्षात घ्या, सगळ्याच निवडणुका ताकदीनं, पैशानं आणि
कुणाचा कोण नातो आहे, कुणाचा कोण नेता आहे म्हणून होत नसतात. सर्वसामान्य जनतेनं जर ठरवलं तर चंद्रार सारखा नवखा पैलवान सुद्धा या ठिकाणी लोकसभेची मैदान मारू शकतो, हे बी तितकं सत्य आहे. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.